थांब, स्क्रोल करू नको. साक्षात महाकालची ही हाक तुझ्यासाठी आहे. नशिबात असेल तरच हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचतो. शेवटपर्यंत बघ. महाराष्ट्राच्या राकट मातीतून उफाळून आलेलं एक असं दिव्य आणि धगधगतं रहस्य, ज्याच्यासमोर विज्ञानानेही आजवर शरणागती पत्करली आहे. पुणे जिल्ह्याच्या काळजात यवतच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं भुलेश्वर महादेव मंदिर म्हणजे केवळ दगडांचं बांधकाम नाही, तर तो साक्षात महादेवाच्या अस्तित्वाचा जिवंत आणि अंगावर शहारे आणणारा पुरावा आहे. या मंदिराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच हवेतली स्पंदनं बदलतात, कारण इथल्या कणाकणात एक अशी ईश्वरी शक्ती वास करते जी मानवी बुद्धीच्या पलीकडची आहे. या मंदिराचं सर्वात मोठं आणि थक्क करणारं रहस्य म्हणजे इथला अदृश्य नैवेद्य. गेल्या 250 वर्षांपासून या शिवलिंगाच्या खाली असलेल्या एका गुप्त आणि अंधाऱ्या कोनाड्यात प्रसादाने काठोकाठ भरलेली वाटी ठेवली जाते. विशेष म्हणजे दिवसभर या वाटीला कोणीही स्पर्श करत नाही. तिथे कोणताही प्राणी किंवा पक्षी जाऊ शकत नाही. पण सूर्य मावळतीला जाताच ती वाटी पूर्णपणे रिकामी झालेली असते. अन्नाचा एक कणही तिथे उरत नाही. साक्षात कैलासपती महादेव स्वतः हा नैवेद्य ग्रहण करण्यासाठी मृत्यूलोकात उतरतात, ही इथली ढळढळीत सत्यता आहे. ज्या विज्ञानाला आपण प्रमाण मानतो ते विज्ञान या रिकाम्या वाटीचं उत्तर शोधताना आजही थिटं पडतं. पण खरी विलक्षण अनुभूती येते ती इथल्या नंदीसमोर उभं राहिल्यावर. संपूर्ण ब्रह्मांडात तुम्ही कोणत्याही शिवमंदिरात जा, नंदीची दृष्टी ही त्याच्या आराध्य देवतेकडे म्हणजेच शिवलिंगाकडे स्थिर असते. पण भुलेश्वरमध्ये मात्र नियतीचा नियमच बदलला आहे. इथे नंदीने आपली मान चक्क उजवीकडे वळवून घेतली आहे. यामागे एक अत्यंत भावूक आणि अद्भुत पौराणिक कथा दडलेली आहे. असं मानलं जातं की जेव्हा माता पार्वती भगवान शिवशंभूंची मनधरणी करण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी इथे प्रकटल्या, तेव्हा त्या दोन अथांग दैवी शक्तींमधल्या एकांताचा मान राखण्यासाठी आणि आदरापोटी नंदीने आपली मान दुसरीकडे फिरवली. हजारो वर्ष उलटली, पण नंदीची ती वळलेली मान आजही तशीच गोठलेली आहे. जणू काही आजही तिथे तो दैवी संवाद सुरू आहे आणि नंदी आजही आपल्या स्वामींच्या खासगी क्षणांचा पहारा देत आहे. मंदिराच्या भिंतींकडे नजर टाकली तर तिथे कोरीव कामाचं जणू तांडवच सुरू आहे असं वाटतं. ही वास्तू बाहेरून पाहताना एखाद्या मशिदीसारखी किंवा अभेद्य किल्ल्यासारखी भासते. मुघल आक्रमकांच्या क्रूर नजरेतून या पवित्र धामला वाचवण्यासाठी त्या काळी ही चलाखी करण्यात आली होती. पण मंदिराच्या गाभाऱ्यात शिरताच तुमचं स्वागत करतात त्या गणपती आणि कार्तिकेय यांच्या अत्यंत दुर्मिळ अशा स्त्री रूपातील मूर्ती. जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेही न आढळणारं हे विस्मयकारक रूप पाहून भान हरपून जातं. हे स्थान म्हणजे केवळ प्रेक्षणीय स्थळ नाही, तर तो एक जिवंत अनुभव आहे. सह्याद्रीच्या उंच शिखरावर बसलेला हा भुलेश्वर महादेव आजही अनेक गुपितं आपल्या उरात जपून आहे. ज्यांना आपली श्रद्धा तपासायची असेल किंवा ज्यांना या अलौकिक रहस्याचा साक्षीदार व्हायचं असेल, त्यांनी एकदा या भूमीवर मस्तक टेकवलंच पाहिजे. कारण इथे दगड बोलतात, इतिहास जिवंत होतो आणि साक्षात महादेव भक्ताची हाक ऐकतात. हर हर महादेव.